आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर वगैरे घालायची का? नाही. का? गोड पदार्थ येतो, कोथिंबीर कसं घालणार? तेच मला तुम्हाला राग येतो की नाही जरा चेक करत होतो. तर तुम्हाला राग येतो जर चुकीचं कोणी काही बोललं तर. बरोबर आहे. शेवटच्या कधी रागावल्या होत्या खूप? नाही, रागवले नाही. अच्छा. अन्यायाविरुद्ध मात्र रागवले. अन्यायाविरुद्ध रागवता. असं कधी झालं होतं जेव्हा तुम्ही रागवून उठलायत पेटून? आता ऍक्सिडेंट झाला हा समजा, हा त्याला मदत करायच्या ऐवजी हा. व्हिडिओ शूटिंग करणं, हे करणं, त्याबद्दल मला भयंकर चीड आहे. की जाऊन मी कचडी पकडून त्याला हाकलून देते. अच्छा. अजूनही मी हेल्प करते. बर. पण मुळात मला एक विचारायचंय तुम्हाला, ॲम्ब्युलन्स रायडर किंवा हेल्प रायडर हे तुम्हाला व्हावंसं का वाटलं? त्याच्या मागचं खरं कारण जे हे आहे की माझी मोठी मुलगी हम्म. म्हणजे लग्न होऊन 4 वर्षच झाली होती, म्हणजे हार्डली 30 वर्षाची. बसवाल्याने तिला ठोकरला आणि ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली गेली? ऑन द स्पॉट. आणि त्यावेळेला मी काहीच करू शकले नाही, म्हणजे काही मदत नाही, काही नाही. तेव्हापासून मी माझ्या मनात एक आलं की अरे रोडवर ॲक्सिडेंट होत आहेत, तर आपण ठीक आहे, मी माझ्या लेकीला तर नाही वाचवू शकले, पण कोणाचा जर जीव वाचायचा असेल तर आपण का धावून पुढे जाऊ नये. म्हणून मी हा हेल्प रायडर जॉईन केला. आणि मला जिथे जिथे असा प्रसंग दिसतात आधी मी धावून जाते. आणि आजपर्यंत मी 4-5 जणांना मदत केलेली आहे. बापरे. खरं तर एवढं मोठं दुःख पचवून तुम्ही हा मार्ग स्वीकारलात आणि इतरांचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न करताय हेल्प रायडर म्हणून. हो, खरं तर स्वतःची मुलगी जाणं हे दुःख काही पचवायला सोपं नाहीये. सोपं नाहीये. पण तुम्ही त्यात तिला प्राण गमवावा लागला, हो, हे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये येऊ या नये. भावनेतनं तुम्ही हे काम करताय. खरी गोष्ट आहे. बरोबर ना? हो, आणि बरोबर हे आहे. सगळं करत असताना कुठेही तुमच्या चेहऱ्यावरती कष्टी भाव नाही, नाही, वैतागले पण नाही नाही. आणि 75 नंतरही एक ऊर्जाही आहे. बरोबर. फार छान. मला फार आनंद झाला. कारण काय आपण माणसाच्या चेहऱ्यावरचं स्माइल पाहतो, अरे ह्या तर काय क्यूट दिसतायत, अरे ह्या तर काय गोड दिसतायत. नाही, हे पण सगळं एक बरोबर आहे. सांगू का, सांगा ना. माझ्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे हम्म. ते मागचं हास्य. म्हणजे इथे एक शल्य आहे, हम्म. पण मी ते कधीच चेहऱ्यावर येऊ देत नाही. चेहरा नेहमीच हसरा ठेवतात की मला काय दुःख आहे ते तुम्हाला कळालं नाही पाहिजे, बरोबर ही आहे. माझी भावना आहे. आणि खरं सांगू का, घराघरातल्या गृहिणींची, महिलांची ही ताकद असते की त्या सगळं पचवतात. हो, घरातल्यांच्या अपेक्षा, स्वतःची तब्येत, होणारे कष्ट, ह्या सगळ्यातून स्वतःचं काहीतरी एक म्हणणं असतं, स्वप्न असतं. हो, पण तरी सुद्धा सगळं पचवायचं, चेहऱ्यावरती हसू आणायचं हो. आणि कष्ट करत राहायचे. खरी तर गोष्ट तुमचं आहे. हे जे स्माइल आहे हे खूप महिलांना, गृहिणींना आणि प्रत्येकालाच प्रेरणा देणारं आहे, देणारं ठरेल याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही अशाच राहा, आनंदी राहा. एक फार ती जुनी गझल आहे ना, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. तर तसं तुमचं आहे. पण सही ठीक आहे. आहे, तुमचं हे दुःख सही. तुम्हाला आनंदी राहायला प्रेरणा देतंय हो, आणि हेच खूप शिकण्यासारखं आहे. खरी गोष्ट हे आहे. सगळं बोलता बोलता आम्ही एक फारच सुंदर पदार्थ केला ज्याचं नाव आहे मडगण. हा पदार्थ नैवेद्याला केला जातो. गोड पदार्थ आहे, चण्याची डाळ आहे, ड्रायफ्रुट्स आहे, वेलची पावडर आहे आणि छान छान एकदम चवीला पण अप्रतिम असणार याची मला खात्री आहे. मडगणसाठी लागणारं साहित्य आणि कृती प्लीज लिहून घ्या. मडगणं. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शिजवलेली चणा डाळ 1 वाटी, नारळाचं दूध अर्धी वाटी, तांदळाचं पीठ 2 चमचे, सुकामेवा आवडीनुसार, तुपावर परतून घेणे, वेलची पूड अर्धा चमचा, मीठ चिमूटभर, गूळ 1 वाटी, पाणी 1.5 वाटी. कृती: प्रथम एका कढईत भिजवून शिजवलेली चणा डाळ घ्या, त्यात 1.5 वाटी पाणी घाला आणि परतून घ्या. एका बाजूला तांदळाचं पीठ आणि पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा. चणा डाळीला उकळी आली की त्यात तयार केलेली तांदळाची पेस्ट घाला आणि एकजीव करून घ्या. मिश्रणाला घट्टपणा आला की त्यात गूळ घाला आणि परतून घ्या. आता त्यात नारळाचं दूध घाला, चिमूटभर मीठ घाला आणि वेलची पूड घालून एकजीव करून घ्या. शेवटी तुपावर परतून घेतलेला सुकामेवा घालून सर्व्ह करा. मडगणं तयार. आपण एक काम करूया का शारदाजी, चाखून बघूया. घ्या चमचा. ताजं ताजं गरम गरम. पण हे लवकर घट्ट होतं का? हो, बघा ना, अगदी आपण गॅसवरून उतरून 5 मिनिटही झाले नाहीत पण घट्ट झालं. कारण त्याच्यात तांदळाचं पीठ आहे ना. वा 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 वा, छान झालंय हो, एकदम एक नंबर, पौष्टिक. धन्यवाद. फारच छान. घरामध्ये म्हातारी माणसं असतील माझ्यासारखी, तुमच्यासारखी लहान मुलं असतील, गरोदर स्त्रिया असतील तर त्यांना हे मडगण पौष्टिक आहे.
खरी गोष्ट आहे. आहे ना? नक्कीच. फारच भारी, मला खूप आवडला पदार्थ. तुम्हाला ती जुनी म्हण माहितीये का हो? घर की मुर्गी दाल बराबर. दाल बराबर. घरात जे चांगलं असतं ना त्याची आपल्याला किंमतच नसते, खरी गोष्ट आहे. आहे की नाही? नक्कीच. आता घराघरामध्ये सुपर फूड असतं, बरोबर लसूण आहे. आहे, आलं आहे, हो. याचे शरीराला किती फायदे आहेत. हो. अशा सुपर फूडचा फायदा जर कोणी घेतला, इथे हा. स्वयंपाकात ते वापरलं, तर आम्ही त्यांना एक छानशी भेट वस्तू देतो. अरे वा. आजचं सुपर फूड आहे वेलची, आणि तुम्ही आ, वेलची पावडर वरून घातली ना, येस. मग खवय्यांनो, वेलचीला तुम्ही हलक्यात घेऊ नका. सुपर फूड आहे वेलची, तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतं. वेलची मधील अँटीऑक्सिडंट्स आणि लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म रक्तदाब संतुलित ठेवतात. सर्दी आहे, खोकला आहे किंवा दम्यासारख्या त्रासामध्ये फुफ्फुसांमधील हवा खेळती ठेवण्यास वेलची मदत करते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हल्ली जे आपण डिटॉक्स करण्यासाठी वेगवेगळे फंडे आजमावतो, शरीरातील टाकाऊ पदार्थ हे बाहेर काढून किडनी आणि यकृत स्वच्छ ठेवण्याचं काम वेलची करते. भेट झाली तसा विरह पण असतो. न- आता तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला परत जावं लागेल, पण नक्कीच. आमची आठवण मात्र ठेवा. हा माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे. बर, मग आपण एक काम करूया, या सुवर्ण क्षणाला अजून थोडस छान बनवूया. टेबलच्या पुढे जाऊयात. हे काय करताय? बाबा हे गेलं तर कामात न जाईन ना मी. तुमचा चष्मा. चष्मा मात्र तुम्ही न विसरता घेऊन आलात, न विसरता घेऊन चाललाय. एवढं काय त्या चष्म्यात जीव अडकलाय? अहो, चष्म्याशिवाय वाचता येत नाही ना. काय वाचायचंय आता? कुठली परीक्षा द्यायची? कोडी सोडवायची असत ना. पेपरामधली पेपरामधली नाही, जेवढी येतील तेवढी सगळी? सगळी. क्या बात आहे. वयाच्या 76व्या वर्षी तुमचं ध्येय काय? पॉझिटिव्ह राहणे आणि मनाला आनंद देईल असं वागणं. वाह, फार छान. एन्जॉय द लाईफ. पण आता खरं सांगा, इथे येऊन आज स्वयंपाक करून मला भेटून कसं वाटलं? काहीच बोलायला शब्द नाहीये. इतकं वाईट वाटलं? इतकं सुपर वाटलं. अच्छा, सुपर से भी ऊपर. सुपर से भी ऊपर. आता अजून मला काय पोटभर आशीर्वाद द्या. मी तुम्हाला नमस्कार नाही, करतो. तुझी अजून प्रगती हो. आणि तुझा आलेख जो आहे, कवितेचा असू दे, नाटकाचा असू दे, आम्ही सारे खवय्येचा असू दे. कवितेचा असो, आलेखाचा चढत्या प्रमाणात हो. वा. आता नक्कीच. तुम्ही एक काम करा, बोला. छत्रपती संभाजीनगरला तुमचं घर आहे ना, येस. बैठकीमध्ये काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत शोकेस मध्ये सगळे माझे शील्ड्स ठेवले. आहेत ना? त्या शील्ड्स मध्ये थोडी प्रेमाची जागा करा. नाही, आणि हिला तिथे- आता छान जागा ठेवेन ना. सगळ्यात पुढे हे, बाकीचे नंतर. वा वा वा. काही लोकांना भेटल्यानंतर ना असं वाटायला लागतं की आतापर्यंत आपण ज्या अप्रोचने आयुष्य जगत होतो त्याच्यापेक्षा आयुष्य फार वेगळं आहे. असं जर जगता आलं तर मला वाटतं प्रत्येक क्षण सोन्याचा होईल आणि प्रत्येक दिवस हा दिवाळी होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाने जगा. कर्मधर्म संयोगाने जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःखाचे क्षण आले तर त्याला आनंदात परावर्तित करून इतरांना आनंद द्यायला अजिबात विसरू नका. हे मी आज तुमच्याकडनं शिकलो. खूप मनापासून आभार खवय्यांनो. या मौल्यवान भेटीनंतर तुम्हाला करतो टाटा. आपण कुठे चाललायत हो? तुमची भेट तर आमच्यासाठी रोज मौल्यवान आहे. त्यामुळे उद्याच्या भागात मला आवर्जून भेटा. पाहत राहा तोपर्यंत आपला अत्यंत गोड, पौष्टिक आणि मडगण सारखाच छान कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.